प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जुनी व पारंपरिक सातूच्या पिठाची रेसिपी बघणार आहोत। सातूचं पीठ हे विदर्भामध्ये किंवा बऱ्याचशा भागांमध्ये नागपंचमीला नैवेद्याला केल्या जातो। सोबतच उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे पीठ करून ठेवलं जातं। सातूचं पीठ हे फार जुनी व पारंपरिक रेसिपी आहे। पूर्वी जेव्हा गाड्या नव्हत्या, जेव्हा बैलगाडीचा जो प्रवास राहायचा किंवा जेव्हा सैनिक लढाई करता जायचे, प्रवास करायचे, तेव्हा ते शिदोरीमध्ये सातूचं पीठ सोबत घेऊन जायचे। शिदोरी म्हणजे जे खाण्यापिण्याच्या वस्तू जे प्रवासात घेऊन जायचे त्याला शिदोरी असं म्हणतात। तर त्यामध्ये सातूचं पीठ घेऊन जायचे, कारण ते बरेच दिवस टिकतं, सोबत पौष्टिकही असतं आणि नंतर त्याला शिजवायचीही गरज पडत नाही। बरेच दिवस टिकतंही आणि पौष्टिकही आहे। त्यामुळं गुळाच्या पाण्यात भिजवलं आणि मस्त पौष्टिक असा न्याहारीचा प्रकार तयार होतो। तर आज आपण हेच जुनी व पारंपरिक पद्धतीने आजची ही रेसिपी बघणार आहोत आणि सोबत तुम्हाला मी लाडू सुद्धा कसे बनवायचे ते सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पाव किलो गहू घेतले आहे। गहू सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर इथे मी 2-3 पाण्याने गहू स्वच्छ धुवून घेत आहे। तर गहू इथे छान धुवून घेतले आहे। आता यामध्ये पाणी घालून कमीत कमी 5 ते 10 मिनिट आपण भिजत ठेवूया। 10 मिनिटे झालेले आहेत। आता यातलं पाणी जे आहे ते काढून घेत आहे। गव्हातलं पाणी मी काढलेलं आहे। गहू जे आहे आपण एका सुती कापडावर नितळत ठेवूया, जेणेकरून यामधलं सर्व पाणी निघून गेलं पाहिजे। तर गहू असे मी पसरवून नितळत ठेवलेले होते। 5-1 मिनिट आता हे सुती कापडामध्ये बांधून ठेवूया आणि कापडामध्येच 1 ते 2 तास आपल्याला हे असे बांधून ठेवायचे आहे। तर इथे 1 तास झालेला आहे। गहू आपले छान फुलल्या गेलेले आहे। आपण सरळ आता हे गहू भाजायला घेणार आहोत। पूर्वी काय करायचे की हे जे गहू आहे हे खलबत्त्यामध्येच कांडून कुटून घ्यायचे, जेणेकरून त्याचे साल निघायचे आणि नंतर ते सुपामध्ये पाखडून घ्यायचे। तर ते साल काढून घ्यायचे बेसिकली कारण जे साल असते त्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि काही जणांना पचायला जड जातं, त्यामुळे ते काढून घ्यायचे। पण आजकाल पचनशक्ती चांगली असते आणि फायबर खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी अख्खे गहू असेच भाजून घेणार आहे आणि असेच वापरणार आहे। त्यानंतर इथे मी फुटाणे घेतलेले आहे। साधारण 70 ग्रॅम फुटाणे आहेत। तुम्ही या जागेवर फुटाण्याचा डाळवा किंवा डाळ्या सुद्धा वापरू शकता। आणि इथे मी 125 ग्रॅम अर्धा पाव चना डाळ हरभरा डाळ घेतलेली आहे। सर्वात आधी आपण गहू भाजून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण हे ओलवलेले जे गहू आहे ते घालून घेऊ। गहू आपल्याला छान लो टू मीडियम फ्लेमवरती छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। याला कमीत कमी पाऊण ते 1 तास वेळ लागू शकतो। सगळ्यात कंटाळवाणी स्टेप आहे ही सातूच्या पिठामधली। तर गहू छान फुटायला लागतपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे। इथे साधारण पाऊण तास झालेला आहे आणि छान खरपूस भाजल्या गेलेले आहे। तुम्ही बघू शकता ते छान आता फुटायला लागलेले आहे। आता गॅस जो आहे बंद करून घेऊया। गहू छान भाजल्या गेलेले आहेत आणि आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। गहू छान खमंग भाजायचे, कारण छान आतपर्यंत भाजले गेले पाहिजे, लक्षात ठेवायचं। त्यानंतर आपण आता चना डाळ सुद्धा भाजून घेणार आहोत। चना डाळ भाजायला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं लागतात। एकदम छान गुलाबी रंग येईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे। इथे साधारण 25 मिनिटे झालेले आहेत। मी थोडीशी चना डाळ खाऊन बघते। खाल्ल्यानंतर ती थोडी फुटाण्यासारखी लागली पाहिजे चवीला, म्हणजे आपली चना डाळ छान भाजल्या गेलेली आहे असं समजायचं। तर इथे मी गॅस बंद केला आहे आणि हे सुद्धा ताटामध्ये काढून घेत आहे। त्यानंतर जे फुटाणे आहेत आपले ते सुद्धा आपण 5 ते 10 मिनिटं हलकेसे गरम करून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहे। गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे। फुटाणे हे मी सालासकट वापरणार आहे, कारण यामध्ये भरपूर फायबर असतं, त्यामुळे तर हे फुटाणे मी 10 मिनिट भाजून घेतले आहे। आता यामध्ये मी 1 चमचा भाजलेलं जिरं घालत आहे। त्यानंतर
विलायची घालायची आहे। इथे मी 10 ते 12 विलायची घेतलेल्या आहे, साल काढून यामध्ये घालायच्या आहे। तर अशा प्रकारे मी सर्व विलायच्या सोलून घेतलेल्या आहे। त्यानंतर महत्त्वाचा इन्ग्रेडियंट घालायचा आहे सुंठ। माझ्याकडे सुंठ पावडर होती म्हणून मी तीच घातली। पाव चमचा सुंठ फक्त फ्लेवर येण्यासाठी घालायची आहे, जास्ती नाही घालायची। त्यानंतर इथे मी अगदी थोडंसं जायफळ घालणार आहे। जायफळ सुद्धा थोडंसं किसून घालायचं आहे। जायफळ, सुंठ, विलायची हे सर्व घातल्यामुळे जो फ्लेवर येतो सातूच्या पिठाला, खूप मस्त सुगंध त्याचा दरवळत असतो, तर नक्की घाला। तर आता हे सर्व जिन्नस आहे आपल्याला चक्कीवरून किंवा गिरणीवरून दळून आणायचे आहे। मिक्सरमध्ये हे वाटल्या जात नाही बारीक, कारण आपल्याला बारीक पीठ आपल्याला दळून आणायचं आहे। तर हे मी चक्कीवरून दळून आणणार आहे। इथे 1 पाव गव्हाचं साहित्य मी तुम्हाला सांगितलं आहे। तर इथे मी पीठ चक्कीवरून बारीक दळून आणलेलं आहे। ज्यांना चक्कीचं एक्सेस नसेल तर त्यांच्यासाठी एक सोपी रेसिपी सांगते। आपली गव्हाची जी कणिक असते ती अर्धा तास खमंग भाजून घ्यायची। त्यानंतर फुटाण्याच्या डाळ्या किंवा दाळवा असतो तो सुद्धा 10 मिनिटं भाजून घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं। तर या प्रकारे सुद्धा तुम्ही सातूचं पीठ करून ठेवू शकता। त्यामध्ये हे विलायची वगैरे सगळं घाला। तर अशा प्रकारेही तुम्ही करू शकता। हे पीठ मी डब्यामध्ये ठेवलं आहे। हे साधारण 2 ते 3 महिने छान टिकतं। तर इथे आपलं सातूचं पीठ तयार आहे। सातूच्या पिठापासून आपण आज सातूच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू कसे करायचे हे बघणार आहे आणि सातूचं पीठ खायचं कसं हे सुद्धा बघणार आहेत। तर सर्वात आधी आपण सातूच्या पिठाचे पौष्टिक लाडू बघणार आहोत। त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। त्यामध्ये मी 1 कप सातूचं पीठ घेतलेलं आहे। हे आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटे परतून घ्यायचं आहे। यामध्येच मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालत आहे। त्यामध्ये काजू आणि बदाम बारीक चिरून घेतलेले आहे। हे आपल्याला साधारण फक्त 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचे आहे, कारण ऑलरेडी सगळं भाजून आहे, त्यामुळे फक्त गरम करून घ्यायचं आहे। तर इथे मी सातूचं पीठ थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहे। गॅस बंद केला आहे। त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये हे सातूचं पीठ घालून घेत आहे। एकदम तुम्हाला सोपी पद्धत सांगत आहे। हे डाएटसाठी खूप छान पौष्टिक, हाय प्रोटीन्स, हाय फायबर लाडू होऊ शकतात। तर यामध्ये मी गूळ घालत आहे। इथे मी 1 कप सातूचं पीठ घेतलं आहे, तर इथे मी पाव कप गूळ घालणार आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालत आहे। वेलची पूडने खूप छान फ्लेवर येतो आणि अगदी किंचित मीठ घालायचं आहे। तर हे मिक्सरला फिरून घेत आहे। खूप असं बारीक नाही केलेलं, मी फक्त फिरवून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट्सचे जे तुकडे आहे ते थोडेसे दिसत आहेत। तर थोडंसं रवाळ ठेवलेलं आहे। गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढवू शकता, पण 1 कपाला साधारण पाव कप गूळ पुरे होतो। आता यामध्ये उरलेले आपले ड्रायफ्रूट्स होते, काजू आणि बदाम, ते घालून घेत आहे। हे जेव्हा दाताखाली येतात ना लाडू खायच्या वेळेस, ते खूप छान लागतात, त्यामुळे नक्की घाला। नंतर इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे। तूप आधी वितळून घेत आहे। तूप आपल्याला कमी जास्त लागल्यास आपण समोर घेऊया। तर इथे तूप मी वितळून घेतलं आहे। तर 1 कप सातूच्या पिठाच्या लाडवासाठी पाव कप तूप इथे घेतलेलं आहे। तूप वितळलं आहे, यामध्ये घालून घेत आहे। इथे मी तूप थोडंसं घातलेलं आहे। सुरुवातीला वाटल्यास मी नंतर ॲड करेल। हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं। नंतर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला थोडं तूप अजून घालावं लागेल, कारण लाडू छान वळता आले पाहिजे। त्यामुळे मी आणखीन थोडंसं तूप यामध्ये घालणार आहे। 2 चमचे अजून तूप घालून घेतलं। रूम टेम्परेचरवरचं असलेलं तूप घातलं आहे आणि एकदा छान मिक्स करून घेत आहे। तर आता त्याला छान पकड आलेली आहे आणि आता लाडू वळता येईल। तर याचे मी एक एक करून लाडू वळून घेत आहे। जर तुम्ही वर्धेचा गोरसपाक खाल्ला असेल तर या लाडवाची चव अगदी तशीच येते आणि हे कुणी म्हणणार सुद्धा नाही की हे गुळाचे लाडू आहेत।
कारण इतके टेस्टी लागतात। हे लाडू नक्की करून बघा तुम्ही। तर अशा प्रकारे छान गोल आकाराचे मी लाडू वळून घेतलेले आहे। मस्त लाडू झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर आपले हे लाडू तयार आहेत। आता सातूचं पीठ कसं खायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे मी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये गूळ चवीनुसार, आवश्यकतेनुसार तेवढं गोड तुम्हाला हवं असेल त्यानुसार गूळ घालायचा आहे। गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालत आहे, अगदी चिमूटभर, आणि नकभर मीठ घालायचं। अगदी थोडंसं चवीपुरतं हे एकदा छान मिक्स करून घेत आहे। आता तुम्ही ज्या वाटीमध्ये खाणार असणार सातूचं पीठ त्यामध्ये घेऊन हे पाणी ॲड करू शकता, किंवा यामध्ये सातूचं पीठ घेऊन तुम्हाला जसं घट्ट हवं असेल, पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही हे भिजवू शकता। तर इथे मी जसं जसं सातूचं पीठ लागेल तसं तसं मी हे घट्ट सर भिजवून घेत आहे। तर आपलं हे सातूचं पीठ भिजवून तयार आहे, खाण्यासाठी एकदम तयार आहे। हे मी सर्व करून घेत आहे, तर नक्की करून बघा, मस्त लागतं। असं सुद्धा खायला बरेच जण याला दुधासोबत पण खातात। तर इथे मी अर्धा वाटी गोड दूध घेतलेलं आहे, साखर घातलेली आहे यामध्ये, आणि यामध्ये थोडंसं सातूचं पीठ घालून आणि अगदी थोडीशी वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीनेही तुम्ही खाऊ शकता, पण मला गुळाच्या पाण्यासोबत भिजवलेलं छान वाटतं। तर इथे मी थोडंसं घट्टसर भिजवून घेतलेलं आहे। तर इथे आपलं हे सातूचं पीठ तयार आहे, लाडू सुद्धा तयार आहे। नक्की ट्राय करून बघा, पौष्टिक लाडू, पौष्टिक प्रकार आहे हा। याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तर उन्हाळ्यामध्ये नक्की हे सातूचं पीठ बनवा, त्यापासून लाडू सुद्धा बनवा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झालेत ते। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। मस्त खा आणि स्वस्त राहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।